श्रोतेहो नमस्कार. आजच्या आपल्या कथामृत या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोतेहो, आजच्या आपल्या कथामृत या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण साहित्यिका अश्विनी निवर्गे लिखित दुष्टचक्र ही कथा ऐकणार आहोत. त्या दिवशी शनिवार होता. लीला ऑफिसमधून दुपारी घरी आली. तिची मुलगी अंकिता अजून शाळेतून आली नव्हती. तिनं कुलूप काढलं. दुसरी किल्ली अंकिताकडे असायची. खरं म्हणजे शाळा 1 वाजता सुटायची आणि अंकिता लगेच घरी यायची. लीलाच्या मनात आलं, काय झालं असेल बरं? कदाचित एक्स्ट्रा क्लास असेल. आता 8वीला गेली आहे. ती तशी खूपच हुशार. त्यामुळे तिच्या शाळेतील बाईही तिच्यावर खूप मेहनत घेत होत्या. मेरिटमधलं गुणी लेकरू आहे हे, असं नेहमी त्या म्हणायच्या. लीलाने पटापट स्वयंपाक केला. त्या वाड्यामधल्या 2 खोल्यांमध्ये लीला आणि अंकिता दोघीच राहायच्या. लीलाच्या पतीने अनेक वर्षापूर्वी तिला टाकून दिलं होतं. नंतर लीला वेगळी झाली आणि आपल्या लहानग्या अंकिताला घेऊन वेगळी राहू लागली. सर्व भाडेकरूंचं एकमेकांवर बारीक लक्ष असायचं. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा पाळाव्याच लागायच्या. सोवळं ओवळं, सणवार, प्रथा परंपरा सगळं पाळावं लागायचं. कित्येक वेळा ते करताना अगदी जीवावर यायचं, पण नाईलाज होता. समाजाच्या विरोधात जाऊन लढणं निम्न मध्यमवर्गीयांसाठी कधीच सोपं नसतं आणि बाईसाठी तर नाहीच नाही. लीलाला सारखी अंकिताची काळजी वाटायची. इतकं गोरपान, हुशार, सुंदर लेकरू, कसं व्हायचं तिचं? कुठे गेली असेल बरं ती आता? बघता बघता 3:30 वाजले. आता मात्र लीलाच्या काळजाचा ठोका चुकला. ती निघाली. कुणी तिचा पाठलाग केला असेल का? तिला त्रास देत असेल का कुणी? पोरकी अगदीच अबोल. आईला काळजी वाटेल म्हणून काहीच बोलत नाही. मनात आलं, कुणी छेडछाड केली असेल का तिची? ती कुठे गेली असेल कुणास ठाऊक. लीला अंकिताला शोधायला शाळेत गेली. परंतु बाई म्हणाल्या, आज अंकिता शाळेत आलीच नाही. आली नाही? मग गेली कुठे? तिनं गावातल्या तिच्या ओळखीच्या मैत्रिणींना भेटायला सुरुवात केली. 4-5 मैत्रिणीच्या घरी जाऊन आली, पण कुणाला काहीच माहिती नव्हतं. अंकिता शाळेत आलीच नव्हती. मरखेले काकूंच्या वाड्यात ती राहत होती. ती त्यांच्या घरी गेली. त्यांची मुलगी म्हणाली, आई एका लग्नाला गेली आहे सकाळीच, थोड्या वेळात येईलच. रात्रीचे 10 वाजले. लीलाच्या डोळ्यातील अश्रू तिच्या आवरण्याकडे लक्ष न देता वाहत होते. तेवढ्यात साक्षात मरखेले काकूच समोर आल्या आणि म्हणाल्या, लीला, रडतेस का? काय झालं? ती म्हणाली, बघा ना काकू, सकाळी 7 वाजता ऑफिससाठी निघून गेले. त्यानंतर अंकिता शाळेत गेली, पण तिचा काहीच पत्ता नाही. ती घरी आली नाही आणि शाळेतले लोक म्हणतात ती शाळेत आलीच नाही. कुठे गेली असेल? तुम्हाला काही माहिती आहे का हो काकू? मग काकू म्हणाल्या, हो, मला माहिती आहे. अगं, सकाळी सकाळी ती कुलूप लावून शाळेला निघाली होती, पण तिचा पूर्ण युनिफॉर्म लाल झाला होता. तिला पिरियड्स आले आहेत म्हणून मीच पलीकडच्या बोळीतील बाजूच्या कोरड्या बाथरूममध्ये तिला कोंडून ठेवलं आहे. आता मात्र लीलाला काय करावं हेच कळेना. ही काय वागायची पद्धत झाली? ती म्हणाली, मग आमच्याच घरात राहू द्यायचं ना काकू तिला? तसं लगेचच झटकन काकू म्हणाल्या, नाही अगं, तसं नाही. घरात सगळीकडे कालवा कालव केली असती तर ते चाललं नसतं. शिवाय पहिलीच वेळ आहे तिची, काहीही माहिती नाही तिला आणि सांगत बसायला मला वेळच नव्हता. मला लग्नाला जायचं होतं. वाड्यात एवढे मोठे भाडे करू, कुणाच्या घरी सणवार असतो, कुणाची धुणी भांडी राहिलेली असतात आणि हे सारं आपल्यासाठी नियमांच्या बाहेरचं होतं नाही का? मीच तिला सांगितलं होतं या बाथरूममध्ये बस म्हणून आणि बाहेरून कडी लावून घेतली. परंतु नंतर मला लग्नाला जावं लागलं आणि मला वाटलं की तू घरी आल्यानंतर तुला हे कुणीतरी सांगेल. हे ऐकून लीलाला मात्र प्रचंड संताप आला. परंतु लीलाला आपला संताप व्यक्त करणं शक्य नव्हतं. समाजात राहायचं असेल तर समाजाचे नियम पाळावेच लागतात. ती धावतच बाथरूमकडे गेली. कडी काढली. समोर अंकिता अर्धमेल्या अवस्थेमध्ये बेशुद्ध होऊन पडली होती. कारण सकाळी 7 पासून पाणी सुद्धा तिच्या पोटात नव्हतं. अन्न पाण्या वाचून अक्षरशः तडफडणाऱ्या अवस्थेमध्ये अंकिताला तिनं जागं केलं. तिला घट्ट पोटाशी धरलं. अंकिताला पिरियड्स सुरू झाले होते आणि ही तिची पहिलीच वेळ होती. त्या छोट्याशा बाथरूममध्ये पाय जवळ घेऊन अंकिता रडत बसली होती. लीलाच्या मनात आलं,
हे दुष्टचक्र माझ्या पोरीच्या बाबतीत सुद्धा सुरू झालं. तिला स्वतःचे दिवस आठवू लागले. तिच्या लहानपणी सुद्धा कायम घोंगडी घेऊन 4 दिवस बाजूला बसायचं. इथे हात लावू नको, तिथे हात लावू नको, असं सारं असायचं. लग्नाच्या आधी घरात पिरियड्सच्या बाबतीत अनेक नियम पाळले जायचे आणि नशिबानं सासरही लीलाला तसंच मिळालं होतं. सासूबाईंना जराही इकडचं तिकडं केलेलं चालायचं नाही. पण 4 दिवस घोंगडी घेऊन बाजूला बसल्यावर पाणी मिळायची सुद्धा मारामार. घोटभर पाणी देण्यासाठी घरातल्या कुणाच्या तरी मागे लागावं लागायचं आणि वाकडे तिकडे तोंड करून कसं तरी कोणीतरी पाणी द्यायचं. पालथा तांब्या ठेवला म्हणून सासूबाई नाराज व्हायच्या, कारण त्यांच्या अंगावर सारं काम पडायचं आणि मग जेवायचं सुद्धा कधीतरी कसं बस्सं मिळायचं. खरं तर पाळीच्या या चक्रावर बाईचं सारं शरीर अवलंबून असतं. परंतु हे चक्र फक्त चक्र न राहता अशा नियमांमुळे दुष्ट चक्र वाटायला लागलं. देवा, निदान माझ्या लेकराच्या वाट्याला तरी हे दुष्ट चक्र नको येऊ देऊ रे. आणि ती मनातल्या मनातच स्वतःला प्रश्न विचारू लागली, कावळा शिवणार या दुष्ट चक्रातून माझी सुटका कशी होईल आणि कधी होईल? लीलाच्या या प्रश्नाला उत्तर देण्याची हिंमत कुणी दाखवेल का? खरोखर श्रोते हो, समाजातील अनेक अशा प्रथा परंपरा आहेत की ज्या स्त्रियांना मुक्तपणे स्वतंत्रपणे संचार करू देत नाहीत. अनेक वेळा त्यांना त्यांचं जीवन नकोसं वाटायला लागतं. विशेष म्हणजे प्रथा परंपरा पाळत असताना समाजाने घालून दिलेली जी नियमावली आहे त्या नियमावलीचा अधिकांश भर हा स्त्रियांवरच आहे. त्यामुळे आजही भारत देशाला स्वातंत्र्य प्राप्त होऊन एवढी वर्ष पूर्ण झालेली असताना सुद्धा स्त्रियांना मुक्तपणे बागडता येत नाही, विहार करता येत नाही. अनेक बंधनं त्यांच्यावर लादली जातात. स्पर्धेचं 21वे आधुनिक तंत्रज्ञानाचं हे युग पण आजही शहरी भागात नसेल पण ग्रामीण भागात अशा प्रथा परंपरा नियम पाळले जातात आणि स्त्री जीवन अधिक बंधनकारक केलं जातं. नक्कीच या सर्व गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजेत, हीच भावना व्यक्त करणारी अश्विनी निवर्गी मॅडमची ही बोधपूर्ण कथा तुम्हा आम्हा सर्वांसाठी अतिशय उपयुक्त अशीच आहे. श्रोतेहो, आत्ताच आपण कथामृत या कार्यक्रमाचा आनंद घेतलात. आजच्या कथामृत या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण साहित्यिका अश्विनी निवर्गी लिखित दुष्टचक्र ही कथा ऐकलीत. श्रोतेहो, वेळ झालेली आहे आता कार्यक्रमामधून आपणा सर्वांचा निरोप घेण्याची. तेव्हा सकारात्मकतेची कास धरा, आरोग्याची काळजी घ्या, सुरक्षित राहा या नोटसह मी सुमेधा कुलकर्णी आजच्या आपल्या कथामृत या कार्यक्रमामधून आपणा सर्वांची रजा घेत आहे. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.